तर हाच तो मेन चौक आहे आणि इथे आता आम्ही लंचसाठी थांबलोय. या रेस्टॉरंटमध्ये इंडियन अँड साऊथ इंडियन, तिबेटियन, चायनीज, इटालियन अँड कॉन्टिनेंटल फूड, पिझ्झा अँड पास्ता या सगळ्या गोष्टी इथे आहेत. इकडे जो आहे दॅट इज हाऊस ऑफ तिबेट कॅफे अँड बार. सो आपण आता डिसाईड करतो आहे की ॲक्च्युली जायचं आहे कुठे. इथे पण एक आहे टेरेस रेस्ट्रो म्हणून आहे इकडे, तर वरती टेरेस रेस्टॉरंट पण आहे. सो लेट्स डिसाईड. आणि या मेन चौकातच आहोत आपण, जसं आत्ता स्वातीने आपल्याला माहिती दिली. सो आपण आता इथे लंच करणार आहोत. इट्स ऑलरेडी 2 o'clock. सो लेट्स हॅव लंच. सो फायनली स्वातीने डिसाईड केलं आहे की आपल्याला या रेस्टॉरंटमध्ये जायचं आहे, मॅक्लो फूड, जिथे आपल्याला इंडियन, साऊथ इंडियन, इटालियन, तिबेटियन सगळं फूड मिळेल आपल्याला. सो लेट्स गो इनसाइड. रेस्टॉरंटमध्ये ऑलरेडी सगळे सेलिब्रिटीज येऊन गेलेत. सचिन तेंडुलकर अँड ऑल सेलिब्रिटीज. Great. Nice place. Nice restaurant. आम्ही आता आलेलो आहोत मॅक्लो बिअर बार अँड रेस्टॉरंटमध्ये आणि इथे भरपूर सेलिब्रिटीज IPLच्या वेळेला येऊन गेलेले आहेत. तर रवी शास्त्रीचा फोटो आहे, वरती सचिन तेंडुलकर आहे, खालती हा मला वाटतं डेव्हिड मिलर आहे आणि त्या वॉलवर पण बरेचसे सेलिब्रिटीजचे फोटो आहेत. हे IPLच्या वेळेला इथे जेव्हा मॅच असते धर्मशाला क्रिकेट स्टेडियमला, तेव्हा मला वाटतं ते इथे येऊन गेलेले आहेत बरेचसे क्रिकेटर्स पंजाब 11 टीमचे. आता ही एक आम्ही टिबेटियन डिश मागवली, ह्याला म्हणतात चिकन थुप्पा, जे बेसिकली सूप आहे विथ नूडल्स, व्हेजिटेबल्स अँड चिकन पीसेस. चिकन थुप्पा सूप. हो, टिबेटियन फर्स्ट टाइम आपण ट्राय करतो. छान एवढ्या थंडीत असं गरम गरम सूप विथ नूडल्स अँड व्हेजिटेबल्स खूप मस्त वाटेल. सो लेट्स टेस्ट दिस. सी व्हेरी टेस्टी, व्हेरी टेस्टी. चला आपण हे सूप संपवूयात अँड देन आपण सेकंड डिश जी मेन कोर्स आहे ती मागवली आहे, त्याचं पण मी अपडेट करतो. तर लेट अस फर्स्ट एन्जॉय दिस डिश. आपली जी दुसरी डिश आहे ना ती चिकन चावचाव आहे. तर मी पण बऱ्याच वेळेला ऐकली चिकन चावचाव, बट मी फर्स्ट टाईम खातो आहे. सो दिस इज द डिश. त्याच्यामध्ये चिकनचे पीसेस पण आहेत, ब्रोकोली जास्त दिसते मला, कांदा पण आहे, कॅप्सिकम दिसतो आहे मला, आणि चिकन आहे आणि प्रिपेअर्ड इन टिबेटियन कुझिनमध्ये हे बनवलेलं आहे. सो आपण हे पण ऑर्डर केलं आहे. हे जे आहे ना सूप थुप्पा, इट इज अनबिलिव्हेबल. आता आपण भक्षनाथ टेम्पलकडे चाललो आणि त्याच्यानंतर आहे वॉटरफॉल. तर इकडे सगळे अगेन ॲज युजल सगळीकडे शॉप्स छोटे छोटे आहेत आणि वॉकिंग प्लाझास टाईप्सच आहे. आणि सर्दी असली जबरदस्त, थंडी असली जबरदस्त आहे ना, नाकामधनं पाणी 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 सगळ्यांचे होतं आहे. गणपतीची सुंदर मूर्ती इकडे. कुंड आहे आणि इथे पक्षी पण कसला सुंदर आहे. आणि हे पाणी आय डोंट नो की कुठनं येतंय, वरती वॉटरफॉल मधनं येतंय, कुठनं येतंय, गॉड नोज. दिस इज ब्युटिफुल. खूपच छान आहे. भागसुनाग. इकडे तुम्ही स्क्रीन थांबवून वाचू शकता.
इकडनं आपल्याला V2 वॉटरफॉल दाखवतोय आणि 0.5 किलोमीटर्स म्हणजे अर्धा किलोमीटर आतमध्ये आहे. तर चला बघूयात. इकडनं हा वॉटरफॉल दिसतोय. इकडे लांब इथे वॉटरफॉल दिसतोय मला वरनं. ओके, दिस इज द वॉटरफॉल. आणि इकडे जाण्यासाठी हा रस्ता आहे. वॉकिंग सगळे चालले तिथपर्यंत. सनसेट. मिस करणार आहे मी हे सगळं. सो आपण इकडे आता बाईक हायर केली आहे. दिस इज द बाईक. आता ही आपल्याकडे 3 दिवस असणार आहे. पर डे चार्जेस 500 रुपीज. सो 3 दिवसासाठी मी त्याला 1,500 रुपये पे केलेले आहेत, विच इज फॅन्टॅस्टिक. गाडीमध्ये 3 लिटर पेट्रोल त्यांनी माझ्यासमोर आत्ता भरलं. त्यांनी बॉटलमध्ये आणलं होतं. एक 2 लिटरची बाटली आणि 1 लिटरची बाटली. तर त्यांनी फुल केलं आहे. डिपॉझिट घेतले 500 रुपीज आणि 300 रुपये पेट्रोलचे घेतले. सो आता आपल्याला ही बाईक ॲक्च्युली पडली आहे 1,500 आणि पेट्रोल आपल्याला 500 रुपये परत मिळणार आहेत. ओके, सो आता जर याच्यापेक्षा जास्त फिरलो तो म्हणला 20 ॲव्हरेज देते इकडे, कारण इकडे वरती क्लायमॅटिक कंडिशन्समुळे ॲव्हरेज कमी आहे. प्लस सगळे चढ आहेत. चढ असल्यामुळे आपल्याला हे नाही मिळणार, तेवढा ॲव्हरेज मिळणार नाही. सो तो म्हणला 20-22 पकड के चलो. म्हणजे आता 60 किलोमीटरसाठीचं आपल्याकडे पेट्रोल आहे. ओके, पाय असले गार पडलेत ना, अरे बाप रे. ही लोक गाडी चालवतात ना, ही खरे ड्रायव्हर्स आहेत, रिअल ड्रायव्हर्स. चला आता आपण एक प्लॅन केला आहे. आपण गाडी घेऊन 2 व्हीलरवरती चाललो आहे फिरण्यासाठी. चलो चलते. फ्रेंड्स, वेलकम टू डे 3. आज आम्ही आता चाललो आहोत डल लेकला. डल लेक पण आम्ही ऐकलं आहे की खूप सुंदर आहे आणि आत्ता आम्ही चाललो आहे डल लेकला. इथून साधारण 3-4 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. आणि जसं तुम्हाला माहितीच आहे आमचा सगळा गिअर ऑन आहे, कारण आम्ही बाईक घेतली रेंटवर. तर त्यामुळे सगळा गिअर आमचा ऑन आहे, कारण इथे थंडी ॲज युजल खूप थंडी आहे. हात वगैरे सगळे जाम झालेले आहेत, त्यामुळे ग्लव्स पण आता असणार आहेत. आणि कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. आम्ही गेलो होतो भागसुनाक टेम्पलला, टी फॅक्टरीला आम्ही गेलो होतो. आणि ज्या मेन स्क्वेअरमध्ये आम्ही जे लंच केलं ते मॅक्लो रेस्टॉरंट, जिथे आम्ही खूपच सुंदर जो थुक्पा असतो तो खाल्ला आणि चावचाव पण खाल्लं, टिबेटन फूड. तर तो कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. नसेल बघितला तर त्याची लिंक मी ह्या व्हिडिओच्या नंतर दिलेली आहे, तर तो व्हिडिओ पण नक्की बघा. आणि आज ॲज आय टोल्ड यू आम्ही चाललो आहोत दल लेकला. त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत HPCA क्रिकेट स्टेडियम, धरमशालाचं जे क्रिकेट स्टेडियम आहे जिथे IPLच्या मॅचेस होतात, जिथे बाकीच्या सगळ्या पण मॅचेस होतात. तर दल लेक, आधी दल लेक आणि मग नंतर HPCA स्टेडियम. सो स्टे ट्यून्ड. आपण आता इथे दल लेकला पोहोचलो आहोत आणि दल लेकमध्ये जे पाणी आहे ते मला आत्ता समजलं की पावसाळ्याच्या आसपासच असतं. अदरवाईज इथे ही जी लेक आहे ना ही तशी कोरडीच असते. इस पवित्र झील की महानता मणिमहेश स्नान के बराबर है. इसमें स्नान व श्री दुर्वेश्वर महादेव मंदिर में दर्शन करने से दुख, रोगों का नाश व मनोकामना संपूर्ण होती है. अतः पुण्य प्राप्त होता है. कृपया इसे स्वच्छ रखें, गंदगी ना फेंके. श्री दुर्वेश्वर मंदिर न्यास दल. जय माता संसारी. इकडे वरती केवढा चढ आहे आणि इथे सगळी झाडी आहेत. ही कुठली झाडी आहेत? काल आपण वाचलं होतं एक मोठं झाड होतं तिथे चर्चपाशी. ही सगळी तीच झाडं आहेत सगळी. देवदार करेक्ट. आणि वरनं आहे ना हे बघ, इथे असं पाण्यासाठी एक वाट आहे. बघ इथनं पाणी येत आहे, इथनं येणार आणि इथून बरोबर ह्या नाला टाईप्स बनवलेलं आहे. इथं होल आहे आणि इकडनं हे पाणी असं दल लेकला जात असेल. ओके, हे काय जातच आहे तिकडे. असे बरेचसे ओपनिंग्स आणि हे असतील, पुढे पण आहे. सो इकडे ॲक्च्युली जेव्हा पाणी असेल ना, पूर्ण भरलं असेल
त्यावेळेला इथे बसून टाईम स्पेंड करायला खूप मस्त वाटेल. ब्युटिफुल जागा आहे, फक्त पाणी पाहिजे आत्ता. अदरवाईज इकडलं सराउंडिंग खूप शांत आहे, पक्ष्यांची आवाज येत आहेत, आजूबाजूला खूप ग्रीनरी आहे आणि इट इज असं एकदम टाईम स्पेंड करायला खूप छान आहे. व्हेरी नाईस. फायनली आपण आता पोचलेलो आहोत स्टेडियममध्ये, क्रिकेट स्टेडियममध्ये, जिथे आपण नेहमी आपल्या क्रिकेट मॅचेस वगैरे होतात धर्मशाळामध्ये. तर इकडे पोचलेलो आहोत. तर एंट्री आपण मागण्याकडनं आलो, नंतर थोड्या वेळाने मी तिकडचं पण शूट करणारच आहे. तर आता आपण या गेटमधनं आत जाणार आहोत. या गेटमध्ये एंट्री आहे आणि इकडनं आपण आत जाऊयात आणि मग स्टेडियममध्ये बघू काय काय चाललं आहे. ओके चलो. गेट आहे इकडे. इथे बऱ्याचशा अशा गोष्टी लिहिलेल्या आहेत ज्या क्रिकेट मॅच चालू असताना प्रोहिबिटेड आहेत. पाण्याची बॉटल, कॅन्स, कोकचे वगैरे असतात ना, हॉर्न्स, केबल, जे आपल्या लॅपटॉपची वायर असते, HDMI केबल्स आहेत, हेल्मेट आहे, कॅमेराज, लेन्स आहेत, बायनोक्युलर्स आहेत, हेडफोन्स आहेत, सॅग आहे, ओके, मॅच बॉक्स आहे. अशा बऱ्याचशा लिस्ट आहेत. अराउंड वरती 20 आहेत आणि खालती 18 आहेत. ओके, बट दिस इज ओनली फॉर ड्युरिंग द मॅच टाईम. ओके. आणि इथे तिकीट काउंटर आहे आणि 30 रुपीज पर पर्सनचं इथे तिकीट आहे. पण एक चांगली गोष्ट आहे की ते कॅश नाही घेत, इट्स ओनली UPI और कार्ड पेमेंट. इकडे एंट्री आहे. मला वाटतं इथे प्रॅक्टिससाठी जेव्हा प्लेयर्स येतात त्यावेळेला इथे प्रॅक्टिस सेशन्स चालू असतील. ते प्रॅक्टिस सेशनसाठी मस्तपैकी ही जागा केलेली आहे. असलं लश ग्रीन आहे आणि ह्याच्यासाठी पण वरती फ्लडलाईट एक दिलेला आहे मोठा, म्हणजे रात्रीसुद्धा जर कोणी येत असेल तर इथे रात्रीही प्रॅक्टिस करू शकतात. आय थिंक इथे 1 2 3 4 पिचेस आहेत बॅटिंगसाठी. मस्त. आणि आता इथं आपण वे टू विजिटर्स स्टँड. हा क्रिकेट स्टेडियमचा मॅप आहे. एक नॉर्थ पॅव्हिलियन ब्लॉक आणि खालती जो आहे VVIP एरिया, क्लब लाऊंज. ओके, इथे बऱ्याचशा काही गोष्टी दिलेल्या आहेत काय काय या एरियामध्ये आहे. ओके, फायनली आपण स्टेडियममध्ये आहोत आणि हे जे स्टेडियम आहे ना इतकं छोटं आहे. अरे बापरे, हे खूपच छोटं दिसतंय. आपण जेव्हा मॅच असताना बघतो ना असं वाटतं खूप मोठं असेल, पण अजिबात नाही आहे. म्हणजे इट इज व्हेरी व्हेरी स्मॉल. खूप छोटंसं ग्राउंड आहे. इकडे पॅव्हिलियन इकडे आहे आणि समोरच्या साईडला जेव्हा मॅच सुरू असते तो जो परिसर आहे ना तिथे आय थिंक पॅव्हिलियन आहे, जिथे कॉमेंटेटर्स वगैरे बसतात. आणि म्हणजे काहीच इकडे 6 वगैरे जर कोणी मारला, रोहित शर्मा किंवा अशा मोठ्या बॅट्समननी, तर ते बॉल स्टेडियमच्या बाहेर जाणं इज व्हेरी व्हेरी इझी. खूपच स्मॉल स्टेडियम आहे. बट मागचा जो डोंगर आहेत ना आपले इट इज अनबिलिव्हेबल. त्यावेळेला इथे बर्फ वगैरे पडत असतो आणि मागचं जो वरचे जे डोंगर दिसत आहेत ना आपल्याला या साईडचे वरचे, त्यावेळेला जेव्हा बर्फ वगैरे पडत असेल, स्नो वगैरे पडत असेल, तर त्यावेळेला जी मॅच असती ना तिथे, कारण आपण बऱ्याच वेळेला बघतो मॅच सुरू असताना तिथे स्नोफॉल असतो. आपण आता नोव्हेंबरमध्ये आहोत बट स्टील देर इज नो स्नो. तिकडे आता स्नो नाही आहे. ओके, सो इट्स ओके. आय थिंक मे बी फेब्रुवारीच्या आसपासच्या वेळेला आपल्याला हे दिसेल, स्नो असेल या वेळेला. आणि मग तिथे ड्युरिंग दॅट टाईम जर मॅच असतील तर मग मस्तपैकी मज्जा येणार आहे. ओके, हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन. ओके, हा एकच स्टँड त्यांनी ओपन केलेला आहे. इथे हे जे दिसतं ना तुम्हाला, हे एक आणि इकडे हे दोन. इथनं आपण एंट्री केली, या गेटपासून एंट्री केली. सो ओनली हाच एक जो परिसर आहे, दिस सेक्शन. बाकी सगळे सेक्शन जे आहेत ना, सगळे सेक्शन्स मोकळे आहेत. तिथे कोणाला अलाउडच नाही. म्हणजे हे एकच असं इंडियामध्ये स्टेडियम आहे जिथे तुम्ही तिकीट काढून स्टेडियम बघायला आतमध्ये येऊ शकता, जे 60 रुपीज आपण आत्ता भरलेलं ना. असं इंडियामध्ये कुठलं स्टेडियम नाही आहे जे लोकांसाठी अवेलेबल असतं बघण्यासाठी वेन मॅचेस आर नॉट देअर. कुठल्याही स्टेडियममध्ये नाही. मी पण नेहरू स्टेडियमला जेव्हा क्रिकेट म्हणजे 12वीपर्यंत मी क्रिकेट खेळलो बराचसा, तर त्यावेळेला मला आठवतं की कोणाला अलाउडच नाही करायचे. एकतर जे लोक स्टुडंट्स जे तिथे प्रॅक्टिस करायला जातात ना
त्यांच्याकडे पास असायचा आणि तो पास दाखवल्यावर आत सोडायचे नेहरू स्टेडियममध्ये. पण जे बाकी व्हिजिटर्स वगैरे असायचे त्यांना मग अलाउडच करायचे नाहीत. इनफॅक्ट वडील मला घ्यायला यायचे तेव्हासुद्धा लहान असताना त्यांना पण बाहेरच थांबावं लागायचं. ओके, सो अरे आय डोंट नो आता बाकीच्या स्टेडियमचं काय, पण माझ्या माहितीनुसार दिस इज द ओनली स्टेडियम जिथे पैसे देऊन लोकांना आतमध्ये येऊन बघायला देतात, बिकॉज इट इज युनिक. कारण हे जे आहे ना दृश्य ते बघण्यासारखं आहे. कारण इंडियामधनं खूप लांबनं लोक येतात आणि त्यावेळेला मॅचेस नसतील तर स्टेडियम कसं बघणार. तिथं पॅराग्लायडर्स पण दिसत आहेत. मी एक तर मोबाईलवरनं पण शॉट घेतो, कारण गोप्रोमधनं काय होतं की झूम नाही करतायत. सो आय टेक इट फ्रॉम मोबाईल ॲज वेल. मेट्रोला जर बघितलं ना साईडला इथे असं एक लश ग्रीन टाईप हे आहे, काय म्हणतात त्याला, म्हणजे अजून तिथे कार्पेट टाकलं आहे का काय, पण इथे असं नेट वगैरे पण लावलेलं आहे. बिकॉज बॉल वगैरे आला तर या खालती पडला तर मग काढता येणार नाही, म्हणून इथे नेट्स लावलेले आहेत. पण इथे समजा फिल्डर थांबला असेल ना, इथे किती जवळ आहे, म्हणजे अगदी दिसतोय. ओके, म्हणजे समजा इथे कुठला मोठा प्लेअर असेल, विराट असेल, कोहली म्हणजे रोहित शर्मा असेल, कुणी असेल, तर तो अगदी जवळ इथनं कितीच व्यवस्थित दिसू शकतं त्याला. ओके, मी इथनं थोडंसं झूम करतो, प्रयत्न करतो. इथे वरती आपण ॲक्च्युली या इकडेच आहोत राहायला. आपला जो आत्ताचं आपण जिथं राहतोय ना ते इथेच आहे. लेट मी जस्ट चेक कॅमेरामध्ये. ओके, हा जो एरिया आहे ना हा इथे आपलं कुठेतरी आपलं घर आहे आत्ताचं. ओके, आणि तिथनं आपण आता खालती ट्रॅव्हल करत इथे आलो आहे. अराउंड 9 किलोमीटर्स आहे फ्रॉम मेक्लोडगंज टू धर्मशाळा आणि म्हणजे स्टेडियम. इकडे पण वरती जर आपण बघितलं ना तर इथे वरती सरळ समोर तिथून मॅच बघायला तर अजून धमाल येणार आहे. पण दिस स्टँड इज ऑल्सो ग्रेट. हा अँगल खूप मस्त आहे, परफेक्ट अँगल आहे. बॉलर तिकडनं आल्यावरती ओके बॉलिंग इकडनं पळत जाताना एकदम परफेक्ट दिसेल. बुमरा वगैरे इकडनं आय थिंक इथपर्यंत असेल तिचा रनअप, किंवा छोटाच असतो. आय थिंक बुमराचा रनअप छोटा आहे. ओके, पण इकडनं आणि आता जर पिच वगैरे जे आहे ना तिथनं फारच जवळ आहे. म्हणजे असं वाटतच नाही. आपलं नेहरू स्टेडियम पुण्याचं बंद करून टाकलं बिकॉज छोटं आहे. ओके, आणि इथे कमी असून सुद्धा इथे अजून मॅचेस चालू आहेत आणि हे प्रिपरेशन्स चालू आहेत. IPL आता जवळच आहे बऱ्यापैकी, तर त्याची तयारी चालू असेल आय थिंक. कारण IPL आय थिंक अराउंड फेब्रुवारी एप्रिल, सो स्टील टाईम. पण स्टील ग्राउंडची कंडिशन एक्सिलंट आहे, रेडी फॉर द मॅच. खूपच मस्त. आणि मेन हे जे लोकांना दिसतं ना, म्हणजे क्रिकेट मॅच असताना आपण बघतो की सगळे कॉमेंटेटर्स वगैरे या डोंगरावरती जो बर्फ असतो वरती जमलेला त्याच्याबद्दल बोलतात, आपल्या मागच्या सीन वगैरे बोलतात. लाईट्स वगैरे पण एकदम मस्त आहेत, मोठ्याच्या मोठ्या. 1 2 3 4 फ्लड लाईट्स आहेत, 4 मोठ्या. इथे समोर 2 आहेत आणि साईडला 2 आहेत. अमेझिंग. आय होप तुम्हाला हा आवडला असेल, बिकॉज आम्हाला पण हे बघायचं होतं इथे येऊन की हाऊ इट कसं चालतं इकडे. खूपच छान आणि खूप असं चिंगुल म्हणतात ना, चिंगुल स्टेडियम तसं स्टेडियम आहे. इट इज ऑसम, नाईस. एक अजून एक गोष्ट, हे छोटंसं दिसतं, हे डगआउट आहे. ओके, हे डगआउट आहे आणि तिकडे अजून एक डगआउट आहे समोर इथे. ओके, दिस इज द डगआउट. इतकं छोटंसं आहे, नाहीच. आणि आतमध्ये ॲक्च्युली जायला दिली पाहिजे त्या प्रोफेशन आपल्याला प्लेयर्सचे रूम्स वगैरे पण बघता आले पाहिजे. बट जो आहे काफी आहे, नाईस. असं का वेट एरिया आहे अजून, म्हणून इथं असं बॅरिकेड्स लावले तिकडे, तिथे दोरी बांधून ठेवली. आय थिंक तो वेट एरिया आहे खूप. पण हे साईडला असं हे जे कार्पेट लावलं आहे ना, आय डोंट नो हे काय आहे, मॅचच्या वेळेला काढतात का हे असंच असतं. आपण IPL मॅच जेव्हा इकडं होईल ना त्यावेळेला आपण ऑब्झर्व करूयात. मी तर ऑब्झर्व करणार आहे. आणि मोबाईल किंवा कॅमेरा हे जस्टिस कधीच नाही करणार. ओके, कधीच करणार नाही. इट इज ओनली 60%. 100% ॲक्च्युअल एक्सपिरियन्स तुम्हाला इथे येऊनच घेतला पाहिजे. आणि इतकं छान वाटतंय आणि वरचा सीन वगैरे इतकं मस्त आहे ना, डोंगर वगैरे दिसत आहेत. खरंच ऑसम. क्रिकेट खेळायला परफेक्ट कंडिशन्स आहे तिकडे. पण इथला कसला मस्त आहे. इथे स्कोरबोर्ड आहे, स्कोरबोर्ड. इथे फ्लॅग्स लावलेत.
हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन. इट्स लवली. असली मजा येईल ना खरं तिथं IPL बघायला. खरंच यार, इथे ॲक्च्युली फ्लाईटनी येऊन ना एक मॅच इथे बघायला खरंच एक लाईफचं एक हे पाहिजे, एक गोल पाहिजे. इथून मॅच बघायला पाहिजे. इथली लोक तर लकी आहेतच, पण आपल्याला कुठे मिळणार आहे. चलो, एक गोल आपल्याला अजून एक मिळालेला आहे की मॅचच्या वेळेला आपल्याला इथं यायचं आहे. चलो, ते गेटच्या बाहेर इकडे सगळे ॲज युजल सगळे स्टॉल्स लागलेले आहेत. ज्यूस स्टॉल्स, टोपी, हिमाचली टोपी, आणि इथे पार्किंगला पण जागा आहे. आणि इकडे आपण आत्ता इकडनं आत गेलो. VT स्टेडियम 5 नंबर याच्यासाठी. आता आम्ही आलो आहे इथे धर्मशालामध्ये वॉर मेमोरियलला. बरेचसे इथे जे आपले आधीचे जे वॉर्स झालेले आहेत त्याच्याबद्दलचे बरेच फोटोज, टँक्स, एरोप्लेन्स, फायटर प्लेन सगळे इथे डिस्प्लेवर आहेत. आणि आता हेच आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत. इथे पुढे पण तुम्हाला दिसेल इथे बरेचसे तिथे नावं आहेत. तिथे कंप्लीट एक मेमोरियल केलेलं आहे त्यांनी, जिथे त्यांनी बरीचशी नावं लिहिलेली आहेत. जे कोण आपले जवान शहीद झालेत सगळ्या वॉर्समध्ये त्यांची नावं आहेत तिकडे. तर चला बघूया. फुलं किती छान आहेत आणि झेंडू केवढा मोठा आहे. केवढी मोठीची मोठी झेंडूची फुलं आहेत. आर्मीवाल्यांचं काम म्हणजे ॲब्सोल्युटली टू द मार्क. स्वच्छता, झाडांची कटिंग. हे जे मागे बघतोय आपण ते वॉर मेमोरियल आहे. मेनली जे हिमाचल प्रदेशमधनं जे लोक आर्मीमध्ये गेले आणि जे शहीद झाले आपल्या देशासाठी वेगवेगळ्या वॉर्समध्ये, मेनली 62 वॉर, त्या सगळ्यांची नावं इथे दिलेली आहेत. 1947-48मध्ये जेव्हा जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा जो अटॅक झाला होता त्याच्यात पण जे लोक शहीद झाले, मेनली हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर इथली जी लोक गेली होती आर्मीमध्ये त्यांची नावं इथे दिलेली आहेत. ते खालती लिहिले आहे, when you go home tell them of us and say for your tomorrow we gave our today. Thank you so much. या दोन्ही मोठ्या वॉल्सवरती सगळ्या शहीद सोल्जर्स जे आपले आहेत त्यांची नावं लिहिलेली आहेत. मद्रास रेजिमेंट, इंडो पाक वॉर 1965, इंडो पाक वॉर 1965 कंटिन्यूड. ओके. ऑपरेशन विजय कारगिल 1999, पंजाब रेजिमेंट, राजपूत रेजिमेंट, जट रेजिमेंट, गुरखा रायफल्स, जम्मू अँड काश्मीर रायफल्स. इथे तुम्ही बघताय जम्मू अँड काश्मीर रायफल्स, कॅप्टन अमोल कालिया, आणि त्यांच्या खालती जे नाव आहे ते आहे विक्रम बात्रा. इथे दिसते आपल्याला कॅप्टन विक्रम बात्रा, कांग्रा. ओके. सो आपल्या सगळ्या हिरोज जे आहेत, ॲक्च्युअल हिरोज आपल्या इंडियाचे, त्यांची इथे नावं लिहिलेली आहेत. जवळजवळ 15 मिनटं आम्ही ह्या लोकेशनला आम्ही आत्ता स्पेंड केली. आणि स्टेडियमला जर तुम्ही आलात, क्रिकेट स्टेडियमला, त्याच्यापासून हार्डली 5 मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर हे वॉर मेमोरियल आहे. खूपच सुंदर केलेलं आहे. आणि इथे आल्यावर थोडंसं ना आपल्या देशाबद्दल थोडंसं पेट्रिऑटिझम किंवा
जे लोकांनी आपल्यासाठी त्यांचे प्राण दिले, आपल्यासाठी आपल्या देशासाठी प्राण दिले, त्यांच्याबद्दल थोडं इथे रिस्पेक्ट वाटते. 15-20 मिनटं तुम्ही इथे या, नक्की या, तुम्हाला चांगलं वाटेल. खूप छान केलेला आहे हा एरिया आणि खूप सुंदर सुंदर फुलं वगैरे लावलेली आहेत. तर डेफिनेटली तुम्ही ह्या ठिकाणी 15-20 मिनटं तरी स्पेंड करा. स्टेडियमपासून अगदी जवळ आहे, त्यामुळे स्टेडियमला आलात तर ही जागा मिस करू नका. ओके, तर आता आपण चाललो आहे आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनला. सी यू देअर.